केतन पोतदारला विनंती करते की त्यांनी श्री व सौ काबळे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यश क्लासचे आज इथे सगळे विद्यार्थी जे जमलेले आहेत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्यांना बघताना फार आनंद झाला. इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, गोल्डन थ्रेशोल्ड, म्हणजे सोनेरी उंबरठा. तुमचं आत्ताचं जे वय आहे की ते तारुण्याच्या सोनेरी उंबरठ्यावर पाऊल टाकलेलं वय, की त्याच्यामध्ये आपण तरुण होत असल्याचा सळसळतेपणा पण होता आणि लहान वयाचा एक निरागसपणा, एक गोडवा तोही होता. आणि त्या दोघांचा असा एकत्र जे दर्शन झालं ते फार मधुर होतं, फार गोड वाटलं. आणि तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते काबळे सरांच्या वतीने आणि माझ्या वतीने. भविष्यात तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते मिळो. आणि हा जो गोडवा आहे, निरागसपणा आहे, हा लवकर हरवून जाऊ दे नको. आता मी सुद्धा एक शिक्षिका आहे. माझे विषय आहेत संस्कृत, मराठी, इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजेस. तर आपण आजकाल बघतो की मराठीची थोडीफार पिछेहाट होत आहे, इंग्लिश मिडियमचं, इंग्लिशचं प्राबल्य वाढत आहे. अशा याच्यात एक मराठीच्या चांगल्या भाषेचा एक नमुना तुमच्या पुढे पेश करावा म्हणून मी 2 छोट्याशा कथा सांगणार आहे. मराठी भाषा कशी असते, असू शकते आणि कशी लिहिता येते आणि आपली भाषा किती सुंदर आहे हे तुम्हाला यातून कळावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी बरेच जणांनी सांगितलं की वाचनाचा छंद आहे, तर कदाचित तुम्ही मराठीतले थोर लेखक जी ए कुलकर्णी यांचं नाव ऐकलं असेल. फार इंटलेक्च्युअल असे वरच्या श्रेणीचे ते लेखक आहेत, असे लोकप्रिय नाही आहेत ते. तर त्या जी ए कुलकर्णींच्या या 2 कथा मी सादर करणार आहे. आणि त्या ऐकून जर तुम्हाला वाटलं की त्यांचं एखादं पुस्तक घेऊन वाचावं तर जरूर या सुट्टीमध्ये तुम्ही वाचा. पहिल्या कथेचं नाव तुम्हीच नंतर विचार करा, याचं नाव काय असू शकतं. तुम्हाला एक प्रश्न असतो की कथा लिहा आणि त्याला योग्य ते शीर्षक द्या. तर तुम्हीच त्याचं शीर्षक ठरवावं म्हणून मी शीर्षक सांगत नाही. ही कथा आहे एका राणीची. आता राणी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक असं चित्र उभं राहतं की राणी कशी असली पाहिजे. पण या कथेतली राणी तशी नाही आहे. ही कथा आहे राणी आणि तिची दासी, या दोघींची ही कथा आहे. तर कथेची सुरुवात अशी होते बघा. दासीला रोज रात्री राणीचे पाय चुरावे लागत. दासीला रोज रात्रभर राणीचे पाय चुरावे लागत. दासी तिच्या पायाशी बसून आपल्या वाट्याला आलेलं हे काम निमूटपणे करत असे. आता ही दासी ज्या राणीचे पाय चेपत असे ती राणी कशी होती बघा. आता राणीचा देह अजस्र होता आणि चेहरा झाडाच्या जाड सालीसारखा होता. राणीचा देह. राणी आपल्या ओबडधोबड पावलांनी चालू लागली की मौल्यवान गालीच्या वरील चित्रातील पशुपक्षी चिरडतात असं वाटायचं. राणी आपल्या ओबडधोबड पावलांनी चालू लागली की मौल्यवान गालीच्या वरील चित्रातील पक्षी चिरडतात असं वाटायचं. राणीच्या गळ्यात तेजस्वी कमलरंगी हिरा एखाद्या खपलीसारखा दिसायचा. पण राणीनं आपली रत्नांची पेटी उघडली की मौल्यवान हिरेमाणिक तिच्या सेवेसाठी असहाय्यपणे झळत असत. तर ही दासी जी राणीचे पाय चेपत असे ती कशी होती. दासीचे हात कमळाच्या पाकळ्यांसारखे होते आणि तिच्या डोळ्यात तारांवरून चालत गेली असती तर त्यातून रागसंगीत निर्माण झालं असतं असा डौल तिच्या चालीत होता. पण काळ्या भोर प्रकाशाप्रमाणे असणाऱ्या तिच्या केसात कधी हिरकणी चमकली नाही.
की तिच्या अंगाला कधी रेशमी वस्त्राची माया लागली नाही. उलट तशा त्या कोमल हाताने राक्षसी राठ पाय चोरण्याचं तिच्या वाट्याला आलेलं होतं. एक दिवस रात्री राणीची झोपमोड झाली. तिच्या पायावर पाण्याचे थेंब पडत होते. राणी उठली आणि दासीला म्हणाली, तू रडत होतीस होय ना? दासी म्हणाली, क्षमा करा मला, मी आपली झोप. आणि तिनं आपला चेहरा आपल्या दोन्ही हातात झाकून ती पुन्हा एकदा स्पुंदून स्पुंदून रडायला लागली. राणी उठून बसली आणि शांतपणे म्हणाली, ठीक आहे, तू नको सांगूस, मी सांगते. फार दिवसापासून माहीत आहे मला तुझ्या रडण्याचं कारण. आपण अशी चांदणीसारखी सुंदर, फुलासारखी नाजूक असताना माझ्यासारख्या राक्षसी बाईचे पाय चेपावे लागतात म्हणून तू रडत होतीस. राणी उठली आणि तिने आपला भरजरी शेला खांद्यावर घेतला आणि म्हणाली, चल माझ्याबरोबर. आता आपल्याला काय शिक्षा होणार या भयाने थरथर कापत दासी राणीच्या मागोमाग निघाली. राणीने जाताना 2 चांदीच्या वाट्यामध्ये केशरी दूध घेतलं आणि त्या दोघी जणी राजवाड्याबाहेरच्या विशाल उद्यानात आल्या. उद्यानामध्ये चांदणं पसरलेलं होतं, पुष्करणी होती, कारंजं थुई पाण्याने उडत होतं. तर पुष्करणीच्या संगमरवरी कट्ट्यावर राणीने आपल्या हातातली एक वाटी ठेवली आणि समोर झाडांची कमान पसरली होती चांदण्यामध्ये. तिकडे त्या दिशेने तोंड बघून 3 तोंड करून तिने हाक मारली, माझ्या दैवा ये, माझ्या दैवा ये. तर समोरच्या चांदण्यातून छुम 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 असा पैंजणांचा आवाज आला आणि एक अतिशय रेखीव बांध्याची सुंदर तरुणी हलकेच तिकडे आली आणि तिने ती वाटी उचलली. त्या तरुणीला बघून दासी चकित झाली, कारण ती तरुणी म्हणजे हुबेहूब दासीची प्रतिमा होती. तिच्या अंगावरली वस्त्र चांदण्याच्या तारांनी बनवल्यासारखी होती आणि तिच्या शरीरात निशिगंधाचा डौलदार आकार होता. राणी म्हणाली, आता दासीला म्हणाली, आता तू ही वाटी ठेव, तू आपल्या दैवाला हाक मार. तेव्हा दासीनेही ती वाटी ठेवली आणि आपल्या दैवाला हाक मारून आता काय होणार म्हणून ती उत्सुक भयानं चांदण्याकडे पाहू लागली. त्यावेळी समोरून एक आडदांड आणि अतिशय जून जरबट दिसणारी अतिशय कुरूप अशी बाई आली आणि तिने डाव्या पायाने ती वाटी उलथून लावली. त्या स्त्रीचा चेहरा खडकासारखा होता आणि डोळे आटलेल्या तलावासारखे होते. तिला पाहून घाबरून दासीने आपला चेहरा दोन्ही हातात झाकून घेतला. पण एक गोष्ट तिच्या नजरेतून सुटली नाही की आपलं हे दैव दिसायला बरोबर राणीसारखं आहे. राणी दासीला म्हणाली, बघितलंस, मी जरी अशी असले तरी माझं दैव तुझ्यासारखं आहे. असं म्हणून चल आता माझ्या बरोबर. दासी निमूटपणे राणीच्या मागोमाग शयनगृहात गेली आणि आपल्या वाट्याला आलेली शिक्षा कोरड्या डोळ्यांनी भोगायला लागली. जवळचं वातावरण आहे. मानस सरोवराचं नाव तुम्ही ऐकलं असेल. कोण असतं तिकडे मानस सरोवरात? कोण असतात? नाही माहित? राजहंस. तर त्या मानस सरोवराजवळ एकदा कावळ्यांनी गर्दी केली. कावळे आले तिथे, असंख्य कावळे. त्यांचा एक हंस आपल्या हंसी बरोबर जलविहार करत होता, पाण्यामध्ये तरंगत होता. कावळ्यांनी तिकडे आल्यावर हंसाला ताबडतोब ते ठिकाण सोडून जायची आज्ञा केली, कारण कावळ्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या आगमनानंतर मानस सरोवरावर त्यांची सत्ता होती सुरू झाली. हंसाला काही कळेना. हंस म्हणाला, हो पण मानस सरोवर हे तर हंसांचं देवदत्त स्थान आहे आणि तुम्ही तर कावळे, तुम्हाला पोहता येत नाही, तर तुम्हाला मानस सरोवर हवं कशाला? त्यावर कावळ्यांचा नेता पुढे आला आणि हसून म्हणाला, हो बरोबर आहे, आम्ही कावळे, आम्हाला पोहता येत नाही, पण आपल्या मालकीची एखादी गायनशाळा नृत्यशाळा असेल तर आपल्याला गायला नाचायला आलं पाहिजे असं थोडंच आहे.
कावळ्यांचा नेता मोठा व्युत्पन्न होता आणि त्यांनी कृष्णद्वीपात जाऊन न्याय आणि राजनीतीचा अभ्यास केलेला होता. एक तरुण अनुयायी कावळा पुढे आला आणि कर्कश आवाजात ओरडला, ताबडतोब तुम्ही हे स्थान सोडून जा, नाहीतर आम्ही तुमच्या चिंध्या करून टाकू. आपल्या आतताई अनुयायाला नेत्यानं गप्प बसवलं, कारण असल्या जुन्या रासवट उपायांची योजना त्या कृष्णद्वीप नीतीत बसणारी नव्हती. तो पुन्हा एकदा पुढे आला आणि नम्र आवाजात म्हणाला, मगाशी तुम्ही काय म्हणालात की मानस सरोवर हे हंसांचं देवदत्त स्थान आहे, बरोबर ना? हंस म्हणाला, हो, पण मला सांगा तुम्ही हंस कशावरून? मला सांगा तुम्ही हंस कशावरून? हंसाला या प्रश्नाचाच मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या पांढऱ्या शुभ्र पंखांकडे पाहिलं. पाण्यातल्या प्रतिबिंबात त्याला आपली कमळदळासारखी लाल चुटूक चोच दिसली, डौलदार मान दिसली, पण आपणच हंस आहोत हे सांगायला त्याला प्रमाण सापडेना. तेव्हा कावळ्यांचा नेता म्हणाला, तेव्हा आपण आता असं करू की आपण हंस कोण या प्रश्नाचा निर्णय करू. इथे जे सगळे जण जमलेले आहेत त्यांना आपण एक एक पान आणायला सांगू. त्यांना जर तुम्ही हंस आहात असं वाटत असेल तर त्यांनी लाल पान आणावं, आणि मी हंस आहे अशी जर त्यांची खात्री असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं. यावर हंसी व्याकुळ होऊन म्हणाली, अहो अहो, पण इथे कावळ्यांची संख्या जास्त आहे. तेव्हा नेता तिच्या बाजूला वळून हात जोडून म्हणाला, देवी, आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण माझा त्याला काही इलाज आहे का? थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा एक ढीग तयार झाला आणि हंसीनं जाऊन एक अस्फुट लाल कळी आणून ठेवली. कावळ्यांचा नेता म्हणाला, पाहिलं, न्यायनीतीनुसार निर्णय होऊन हंस कोण हे ठरलेलं आहे. हंस मी ठरलेलो आहे आणि हे सगळे माझे अनुयायी म्हणजे हे देखील हंसच, आणि मानस सरोवर हे हंसांचं देवदत्त स्थान आहे हे तर आपल्याला मान्यच आहे. तेव्हा तुम्ही आता हे स्थान सोडून गेलात तर बरं होईल. हंस खिन्न होऊन बाहेर आला. हंसी त्याला समजावत म्हणाली, प्रिया, तू कशाला खिन्न होतोस? अरे तू ज्या जलाशयात उतरशील तेच माझं मानस सरोवर. हंस आणि हंसी उडत उडत जात असताना वाटेत त्यांची भेट एका सुवर्ण गरुडाची झाली. सुवर्ण गरुड म्हणाला, अरे हंस म्हटलं की त्याचं मुख नेहमी मानस सरोवराकडे असायचं, तर तुम्ही असे विनमुख होऊन कुठे चाललेले आहात? तेव्हा हंसानं त्याला सारी हकीकत सांगितली. तेव्हा गरुडाच्या डोळ्यात अंगार दिसला आणि त्यानं पिस त्याची उसळली संतापाने. तो म्हणाला, अरे मी गरुड आहे की नाही हे ते कावळे पानांचे भारे गोळा करत ठरवणार. माझ्या चोचीचा एक फटकारा बसला की त्याचा निर्णय होत असतो, आणि तुम्ही त्या कावळ्यांची अशी गय करणार? जा पुन्हा आपल्या देवदत्त मानस सरोवराकडे अशी पाठ फिरू नकोस. हंस लगेच त्याच्यावर परिणाम झाला गरुडाच्या शब्दांचा आणि लगेच मानस सरोवराकडे जायला निघाला. हंसीने त्याला आवरण्याचा कितीही प्रयत्न केला, परंतु आता त्याच्या डोक्यात गरुडाच्या शब्दांची नशा चढलेली होती. हंस आणि हंसी पुन्हा मानस सरोवराकडे आलेले पाहताच कावळ्यांनी कलकलाट केला. कावळ्यांचा नेता पुढे आला. त्याचा स्वर आता एकदम आर्द्र असा झालेला होता. तो म्हणाला, मी अतिशय न्यायप्रिय माणूस आहे. न्यायनीतीनुसार योग्य तो निर्णय होऊन हंस कोण ठरलेला असताना आता जर तुम्ही पुन्हा इथे अतिक्रमण करणार असाल तर मला माझ्या अनुयायांना आज्ञा द्यावी लागेल. आणि त्याने आपल्या अनुयायांना आज्ञा देताच हजारो कावळे हंस आणि हंसींवर तुटून पडले आणि थोड्याच वेळात तिथे पांढरे शुभ्र पंख आणि लाल चोची यांचे अवशेष उरले. आता हा सगळा प्रकार बाजूच्या एका झाडाच्या ढोलीतून एक खार बघत होती. ती म्हणाली, गरुडाची गोष्ट वेगळी. त्याने एक चोच फिरवली की 10 कावळ्यांच्या चिंध्या होतात. तुम्ही तर हंस, तुम्ही लढणार कशाने? पांढऱ्या शुभ्र पंखांनी की लाल भडक चोचीने? प्रतिपक्षाला समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल तर शहाण्यानं त्या ठिकाणी सत्य खपवायला जाऊ नये. आता
म्हणजे ते सत्य माहिती असणारा, हे शब्द जे खार बोलली ते काही कावळ्यांनी ऐकले. कावळ्यांनी तिच्यावरही हल्ला केला आणि तिचाही नष्ट करून टाकला तिला. याचा अर्थ की ते सत्य माहीत असलेली खार आणि ते सत्य माहीत नसलेला हंस, या दोघांनाही मृत्यूला कवटाळावं लागलं. तर ही जी गोष्ट मी सांगते ती एका फार मोठ्या कथेतला भाग आहे. त्याच्यामध्ये विदूषक म्हणून एक पात्र असतं, ते ही गोष्ट राजदरबारात सांगत असतं. तर विदूषक असं म्हणतो की म्हणजे या कथेचं तात्पर्य काय, की सत्य हे आपल्या अनुयायाच्या रक्षणाबाबत उदासीन असतं. आणि एक शेष तात्पर्य असं की भोवती कावळे असताना खारीनं कधी चित्कारू नये. तेव्हा दरबारातला एक माणूस कपाळावर आठ्या घालून म्हणतो, हे कसलं तात्पर्य आहे, याचा तर मूळ कथेशी काहीच संबंध नाही. त्यावर विदूषक उत्तर देतो आणि हे शेवटचं वाक्य आहे कथेचं. त्यावर विदूषक असं म्हणतो की कथेचं तात्पर्य आणि कथा यांचा काही संबंध असला पाहिजे असं थोडंच आहे. कथेचं तात्पर्य हे स्त्रीच्या कटीवरील पालकाप्रमाणे असतं, ते तिचंच अपत्य असलं पाहिजे असं नाही.